कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात पावसानं आणि जोरदार वादळी वाऱ्यानं अक्षरशः हाहाकार माजवलाय। कदनूर, कागणी आणि चिंचणे परिसरात अनेक झाडं कोसळून फळबागांचं मोठं नुकसान झालंय। वादळाचा फटका महावितरणला बसल्यानं 33 केव्हीच्या तारा तुटून वीज खांबही मोडून पडलेत। महावितरणच्या पथकानं दुरुस्तीचं काम पूर्ण करत वीज पुरवठा पूर्ववत केला। या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं आर्थिक नुकसान झालं असून प्रशासनानं तातडीनं पाहणी करत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पंचाळे, पिंपळगाव, शहा, उजनी, देवपूर, एकलर यासारख्या अनेक गावांमध्ये झालेल्या वादळी पावसानं मोठं नुकसान केलंय। जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या तडाख्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेलेत। पोल्ट्री व्यवसायालाही याचा मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी पोल्ट्री फार्मचे शेड नुकसानग्रस्त झाल्यानं शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत। लवकरात लवकर राहण्याची सोय करावी, त्याचबरोबर आमची इलेक्ट्रॉनिक मोटरी सुद्धा बंद पडल्या, आम्हाला पिण्याची सुद्धा पाण्याची सोय करून द्यावे। लाईटचे पोल पडलेले आहेत ते सुद्धा शासनाने लवकरात लवकर उभे करून द्यावे हीच आमची नम्र विनंती आहे। शासनाचा एकही कर्मचारी आज आलेला नाही, ते डायरेक्ट सांगता रविवारी आम्ही येऊ शकणार नाही, त्यांनी तत्काळ यावं आणि पंचनामा करून जावं। साधारणतः 2-2.5 शेत गेले असतील असं। हो, कंपनीवाले रात्री गेले होते, त्यांनी काढून घेतले काही पक्षी असं। किती लाखाचं नुकसान झालं? कमीत कमी नुकसान म्हणलं 10-12 लाखाचं पुढे नुकसान असेल असं। काय मागणी करणार? काय मागण्यात सगळेच पैसे दिले तर पोल्ट्री फार्म नाव बांधून दिलं तरी चालेल, काय अडचण नाही ना। चक्रीवादळ झालं, त्याच्यामध्ये सगळं घर आमचं आलं पूर्ण पडून गेलं, पत्रे अख्खे फुटून गेले, झाडं झुडपं अख्खे पडली। सरकारानं काय नाही, आमची फक्त एवढी मेहरबानी करावं, आमची पोल्ट्री उभी करावं। जळगाव तालुक्यातील नशिराबाद परिसरात झालेल्या जोरदार वादळी पावसाचा मोठा फटका नशिराबाद टोल नाक्याला बसलाय। वादळाच्या तीव्रतेमुळे टोल नाक्याचं छत कोसळल्यानं महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली।